Hello everyone, welcome to NCC YouTube channel. Today we will discuss about the borrowed capital. Our previous video which is related to the own capital. ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल हे दोन सोर्सेस आहेत. ओन कॅपिटल बद्दलची सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आजचा जो व्हिडिओ आहे तो बॉरोड कॅपिटलशी रिलेटेड आहे आणि महाराष्ट्र बोर्ड 12th सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे SP आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित हा व्हिडिओ आहे. चॅप्टर 2 सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स आणि आजचा आपला टॉपिक आहे फीचर्स ऑफ डिबेंचर. डिबेंचर हा बॉरोड कॅपिटलचा एक सोर्स आहे. सो लेट्स स्टार्ट. बॉरोड कॅपिटल एक्झॅक्ट मीनिंग काय होतं बॉरोड कॅपिटलचा तो आपण बघूया. ओनली ओन कॅपिटल इज नॉट सफिशियंट टू कॅरी ऑन ऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज ऑफ अ जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी ज्यावेळी चालू करतो त्यावेळी ओन कॅपिटल, मागच्या व्हिडिओमध्ये ओन कॅपिटल मीन्स इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, रिटेन अर्निंग ह्या सर्वांची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. बिझनेस ॲक्टिव्हिटीज करताना ओनली ओन कॅपिटल जे आहे हे सफिशियंट नाही, पुरेसं नाही. कंपनीला खूप पैसा लागतो. अ कंपनी नीड्स टू बॉरो मनी, म्हणून कंपनी काय करते, बॉरो मनी. बॉरो मीन्स उष्ण घेणं, बाहेरून घेणं. मेमोरंडम ऑथराइज कंपनी टू बॉरो मनी वेअर ॲज आर्टिकल्स ऑफ असोसिएशन प्रोव्हाइड्स टू हाऊ अँड बाय whom दिस पॉवर शॅल बी एक्झरसाइज. 11वीमध्ये आपण सगळे शिकलो की मेमोरंडम आहे, आर्टिकल्स आहेत जे कंपनीचे व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये कंपनी कशी चालवायची, कंपनीने कसे कॅपिटल आणायची ह्या सगळ्यांची तरतूद त्याच्यामध्ये दिलेली असते. आणि त्या पॉवर्सपासून किंवा जी पॉवर्स दिली आहे की जे काही त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे त्याप्रमाणे कंपनी चालते. बॉरोड कॅपिटल किती न्यायचं आहे, कुठून घ्यायचं आहे हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन असतं. डिबेंचर बॉरोड कॅपिटलचा पहिला सोर्स आहे डिबेंचर्स. डिबेंचर म्हणजे काय आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. दी टर्म डिबेंचर हॅज कम फ्रॉम लॅटिन वर्ड डिबेअर विच मीन्स टू ओ. ओ म्हणजे काय, देणं लागणं, द्यायचं आहे आपल्याला. ओके, आणि हा एक लॅटिन वर्ड आहे त्याचं नाव आहे डिबेअर. अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 सेक्शन 2 सबसेक्शन 30 दी वर्ड डिबेंचर इन्क्लूड्स डिबेंचर, स्टॉक, bonds and any other instruments of a company evidence a debt whether constituting a charge on the assets of the company or not. Section 2 subsection 30 हे प्रत्येक कंपनीचे सेक्शन जर तुम्ही लिहिलेत तर तुम्हाला सगळे आउट ऑफ मार्क मिळतील. आणि त्याच्यावर डिबेंचर म्हणजे काय की डिबेंचर म्हणजे काय अगोदर मी सुरुवातीला सांगते, बघ आपण डेफिनेशनकडून जाऊ. डिबेंचर्सला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ज रोखे. हा आपला मराठी शब्द आहे, कर्ज रोखे. मराठी शब्द लिहिल्यावरती पण आपल्याला काय होतं की मॅडम नक्की कर्ज रोखे म्हणजे काय, लोन. कर्ज रोखे लोन्स. कंपनीला जसं शेअर्सपासून पैसे मिळतात, प्रेफरन्स शेअरपासून पैसे मिळतात, कंपनी स्वतःचा प्रॉफिट यूज करते, तसं डिबेंचर कंपनी डिबेंचर इश्यू करते. आणि डिबेंचर इश्यू केल्यानंतर कंपनीला त्या डिबेंचर्सद्वारे पैसे मिळतात, कॅपिटल मिळतं. ओके, मग डिबेंचर्स म्हणजे काय तर वर्ड डिबेंचर इन्क्लूड डिबेंचर स्टॉक, डिबेंचरचे स्टॉक असतील, बॉन्ड्स असतील किंवा एनी अदर इन्स्ट्रुमेंट. ही व्याख्या कोणी केलेली आहे, कंपनीज ॲक्टनी. एव्हिडन्स अ डेप्ट, एक पुरावा असतो ना, मी कर्ज दिलेलं आहे, एव्हिडन्सिंग अ डेप्ट वेदर कॉन्स्टिट्यूट a charge on the assets of the company or not. Constituting a charge on the asset. Charge on the assets म्हणजे त्याला आपण शब्द म्हणतो की तारण ठेवणं किंवा सेक्युअर्ड. एखाद्या असेटवरती तो सेक्युअर्ड असतो किंवा नसतोही. म्हणजे ह्याचं एक एक्झाम्पल मी सांगते की कंपनीमध्ये काही स्टॉक्स आहे. फॉर एक्झाम्पल 1 लाखचा स्टॉक आहे कंपनीकडे
आणि कंपनीने डिबेंचर इश्यू केलेत. तर डिबेंचर जे कर्ज घेतात ते काय म्हणतात, तुमचा हा जो स्टॉक आहे तो सेक्युअर्ड करा किंवा तारण ठेवा आमच्याकडे आणि मग आम्ही तुम्हाला 70,000चं बॉन्ड्स घेतो. म्हणजे बॉन्ड्स घेतो म्हणजेच काय, तुम्हाला डिबेंचरच्या स्वरूपामध्ये 70,000ची कॅश देतो, कॅपिटल देतो. ओके, म्हणून त्याला आपण म्हणतो सेक्युअर्ड. अ डिबेंचर इज अन डॉक्युमेंट गिवन बाय कंपनी ॲज अ एव्हिडन्स ऑफ अ डेब्ट टू दी होल्डर. होल्डर मीन्स कोण, डिबेंचर होल्डर. ज्यांनी डिबेंचर घेतलेत कंपनीचे त्यांना आपण डिबेंचर होल्डर म्हणतो. आणि डिबेंचर जे आहे एक असं सर्टिफिकेट असतं, असं एक डॉक्युमेंट्स असतं की ही जी कंपनी देते कोणाला, डिबेंचर होल्डरला, ॲज अ प्रूफ, ॲज अ एव्हिडन्स, किती रुपयांचं कर्ज घेतलं, कशावर सेक्युअर्ड आहे, हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. ओके, मला वाटतं डिबेंचर तुम्हाला छानपैकी कळलं असेल. आता आपण बघूया पुढचा टॉपिक, फीचर्स ऑफ डिबेंचर. फीचर्स, वैशिष्ट्य. फर्स्ट फीचर, प्रॉमिस. Debenture is a written promise by company that owes specified sum of money to holder of the debenture. डिबेंचरचा जर मिनिंग कळला तर प्रॉमिसचं मिनिंग कळेल. डिबेंचरमध्ये एक प्रकारचं रिटर्न प्रॉमिस असतं जी कंपनी देते. रिटर्न प्रॉमिस गिवन बाय कंपनी टू दी डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डरला काय सांगते की जे पैसे आम्ही तुमच्याकडून घेतलेले आहेत, ओज टू होल्डर ऑफ द डिबेंचर, वी विल पे यू. रिटर्न प्रॉमिस केलं दॅट ओज स्पेसिफाईड सम ऑफ मनी टू होल्डर ऑफ द डिबेंचर. तुम्ही जे ओज केले ते आम्ही तुम्हाला परत करू किंवा प्रॉमिस दिलेत तुम्ही आम्हाला. ओके, अवर नेक्स्ट फीचर्स इज फेस व्हॅल्यू. The face value of debentures normally carries high denomination. It is ₹100 or in multiple of ₹100. शेअर्सचा आपण टॉपिक जो घेतलेला आहे मागचा व्हिडिओ आपला, शेअर्समध्ये शेअरची व्हॅल्यू किती असते, ₹1, ₹10, ₹100. पण डिबेंचरची जी व्हॅल्यू असते ना, फेस व्हॅल्यू त्याला म्हणतात. डिबेंचरची फेस व्हॅल्यू म्हणजे काय, डिबेंचर सर्टिफिकेटवरची जी लिहिलेली व्हॅल्यू असते त्याला म्हणतो फेस व्हॅल्यू. तर त्याची व्हॅल्यू हाय असते, हाय डिनॉमिनेशन असते, म्हणजे जास्त असते. 100 असते किंवा 100च्या पटीमध्ये असते, म्हणजे 100, 1000 एक्सेट्रा. ओके, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, मूळ किंमत, त्याची व्हॅल्यू. अवर थर्ड फीचर इज टाइम ऑफ रिपेमेंट. डिबेंचर्स आर इश्यूड with due date state in the debenture certificate. A debenture provides for the repayment of principal amount on maturity date. Time of repayment, जसं आपण लोन घेतो तर त्याचा एक टाईम पिरियड असतो, टेन्युअर पिरियड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, टेन्युअर पिरियड. डिबेंचर ज्यावेळी इश्यूड करतात तर त्याची ड्यू डेट्स त्या डिबेंचर सर्टिफिकेटमध्ये असते, किंवा डिबेंचर प्रोव्हाइड्स फॉर अ रीपेमेंट ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट ऑन मॅच्युरिटी डेट. आता व्हॉट इज द मॅच्युरिटी डेट, मुलं फार गोंधळतात ह्या शब्दाला. जसं मी म्हटलं की एक 2 इयर्स आफ्टर मॅच्युरिटी होणार आहे. मॅच्युरिटी होणार आहे म्हणजे काय, तर पैसे बॅक कंपनीला, डिबेंचर होल्डरला द्यायचे आहेत. तर ह्या 2 इयर्स नंतर जो दिवस येईल त्याला आपण म्हणतो मॅच्युरिटी डेट. म्हणजे 1 एप्रिल 2018ला जर डिबेंचर इश्यू केला असेल आणि आफ्टर 2 इयर्स, एप्रिल 2018, 19, 20, तर 1 एप्रिल 2020 ही जी डेट आली ह्याला आपण म्हणतो मॅच्युरिटी डेट. म्हणजे कुठच्या दिवशी डिबेंचरचे पैसे परत द्यायचे आहेत. अँड ही जी डेट असते ही डेट डिबेंचर सर्टिफिकेटवरती लिहिली जाते. टाईम ऑफ रिपेमेंट, किती दिवसाचा तो डिबेंचर इश्यू करणार आहे कंपनी, तो पिरियड त्या ठिकाणी लिहिला जातो. नेक्स्ट फीचर इज फोर्थ वन, इंटरेस्ट. A fixed rate of interest is agreed upon a company. It is paid periodically. The company must pay the interest irrespective whether the company makes profit or not. Interest, सगळ्यांना माहिती आहे ना, इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज.
डिबेंचर इश्यू करते कंपनी, तर कंपनीला डिबेंचरचं इंटरेस्ट हे द्यावंच लागतं, मस्ट. ओके. पण फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट डिबेंचर घेताना शब्दच असतो 12% डिबेंचर. तुम्ही फायनान्स अकाउंटचे प्रॉब्लेम केले असतील. 12% डिबेंचर म्हणजे त्या डिबेंचरला 12% इंटरेस्ट पे करावं लागतं. ओके. आणि इट इज पेड पिरियॉडिकली. पिरियड काही असतो जो कंपनीचा ॲग्रीमेंटवर 3 months, 6 months, 12 months, वॉट एव्हर. द कंपनी मस्ट पेड द इंटरेस्ट इररिस्पेक्टिव्ह वेदर द कंपनी मेक्स प्रॉफिट ऑर नॉट. हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे, प्रॉफिट ऑर नॉट. कंपनीला प्रॉफिट झाला तरच कंपनी इंटरेस्ट द्यायचं आहे, आणि प्रॉफिट जर झाला नाही तर इंटरेस्ट द्यायचं नाही का? तर नाही, तसं चालत नाही. कंपनीला प्रॉफिट होऊन देत नको होऊन देत, इंटरेस्ट हे कंपनीला द्यावंच लागतं. म्हणजे इंटरेस्ट हे कंपल्सरी डिबेंचर होल्डरला पे करावं लागतं, आणि ते सुद्धा फिक्स रेट. ज्यावेळेस इश्यू करतात ना डिबेंचर, त्यावेळेस तो रेट फिक्स असतो. ओके. म्हणजे वेदर कंपनी मेक्स प्रॉफिट ऑर नॉट, द डिबेंचर इंटरेस्ट मस्ट बी पेड बाय दी कंपनी टू दी डिबेंचर होल्डर. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आवर नेक्स्ट फीचर ऑफ डिबेंचर इज ॲश्युरन्स ऑफ रीपेमेंट. Okay. Debenture constitute a long-term debt. They carry an assurance of repayment on due date. Assurance, खात्री. Debenture constitute a long-term debt. जनरली डिबेंचर हे असतात ना 2-3 वर्षासाठी, 5 वर्ष, 10 years, लॉंग टर्म असतात. अनेक वर्षांसाठी असतात. अगदी शॉर्ट टर्म म्हणजे 6 महिने 3 महिन्यासाठी डिबेंचर शक्यतो नसतात. दे कॅरी अँड ॲश्युरन्स ऑफ रिपेमेंट ऑन ड्यू डेट. आणि त्यांची ड्यू डेट होईल, मगाशी मी सांगितलं की त्या ड्यू डेटला, मॅच्युरिटी डेटला त्यांचं पेमेंट कॅपिटल बॅक त्यांना करावंच लागतं. ओके. आवर नेक्स्ट फीचर इज नो होटिंग राईट. होटिंग राईट त्यांना असतो का बघूया आपण. Debenture holders have no voting right because they are the creditors of the company. इथे माझं कंपनी राहिलेलं आहे, चुकून झालेलं आहे ते कंपनी. ओके. डिबेंचर होल्डर जे आहे ह्यांना वोटिंग राईट नसतो, कारण ते कोण आहे? क्रेडिटर्स. कंपनीचे कोण आहे? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे काय? जे लोक आपल्याला कर्ज देतात, जे लोक रॉ मटेरियल देत आहेत उधारीवर, सप्लायर, त्यांना आपण क्रेडिटर्स म्हणतो. तर डिबेंचर होल्डरसुद्धा आपले क्रेडिटर्स आहे का? तर त्यांनी आपल्याला पैसे दिलेत वापरायला, बरोबर आहे. सो दे आर दी क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स आहेत, दे आर नॉट दी ओनर, म्हणून त्यांना होटिंग राईट नाही आहे. होटिंग राईट कोणाला असतो? शेअर होल्डरला असतो. ओके. त्यामुळे डिबेंचर होल्डर्सना होटिंग राईट नसतो, कारण ते आपले कोण आहेत? क्रेडिटर्स आहेत. आणि इक्विटी शेअर होल्डर्स कोण असतात? दे आर दी ओनर. सो दे हॅव गेट दी वोटिंग राईट्स. ओके. आवर नेक्स्ट फीचर इज 7 security. Debentures are generally secured by fixed or floating charge on assets of the company. If company fails to pay interest or repayment of capital, then debenture holder can sell above property and recover their dues. Security. सिक्युरिटी माहिती आहे, सुरक्षा आपण म्हणतो, बरोबर आहे. डिबेंचर जे आहेत हे जनरली सेक्युर्ड असतात बाय फिक्स और फ्लोटिंग चार्ज ऑन असेट्स ऑफ द कंपनी. मग असेच सांगितले की स्टॉक आहे कंपनीचा, तर त्या स्टॉक त्यांनी सेक्युअर्ड केलेला आहे आणि डिबेंचर दिलेले आहेत. मग अशा स्टॉकवर मालकी कोणाची होती? डिबेंचरची होती. आणि इफ कंपनी फेल्स टू पे इंटरेस्ट, कंपनीने जर इंटरेस्ट दिलं नाही, काही प्रॉब्लेम आहे किंवा रिपेमेंट केलं नाही ऑफ कॅपिटल, देन डिबेंचर होल्डर कॅन सेल अबोव प्रॉपर्टी अँड रिकवर देअर ड्यूज. जसं मगाशी म्हटलं की स्टॉक जो आहे 1 लाख रुपीचा तो सेक्युअर्ड केला डिबेंचर होल्डरने, तर हा स्टॉक तो डिबेंचर होल्डर काय करते? सोल्ड आउट करते आणि सेल करून जे पैसे त्यांचे डिबेंचरचे कॅपिटल आहे, इंटरेस्ट आहे, ते घेते. सिक्युरिटी, कारण त्यांना सिक्युरिटी असते. आणि जनरली डिबेंचर हे सेक्युअर्डच असतात. नेक्स्ट MCQ, ऑथॉरिटी टू इश्यू डिबेंचर. ऑथॉरिटी इश्यू डिबेंचर. ओके, बघूया आपण. According to Companies Act 2013, Section 179(3) of the Board of Directors has the power to issue debenture.
ऑथॉरिटी. कोणी दिली ऑथॉरिटी, कशी दिली ऑथॉरिटी? तर सेक्शन 179 सबसेक्शन 3 हा जो लॉमधले काही सेक्शन असतात, हे सेक्शननी तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टरला ऑथॉरिटी दिली की पॉवर दिला डिबेंचर इश्यू करायला. बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्हाला माहितीच आहेत, मालक लोक आहेत आणि त्यांना ही पॉवर दिली जाते. ओके, तर हे होते फीचर्स ऑफ डिबेंचर्स. मला वाटतं नक्कीच तुम्हाला डिबेंचरचे फीचर्स कळले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. थँक्यू.